संख्याशास्त्राच्या विविध संकल्पना कोणत्या आणि त्या संकल्पनांचा आपल्याला संख्याशास्त्रामध्ये काय उपयोग होईल या संदर्भातली माहिती आपण मागील सत्रांमध्ये घेतली. तुमच्यापैकी काही लोक जर नवीन असतील तर तुम्ही मागे जे सत्र झालेली आहेत त्या सत्राचा किंवा आधीचे जे काही व्हिडिओज अपलोड झालेले आहेत युट्यूबवर ते तुम्ही बघून संख्याशास्त्र म्हणजे काय, संख्याशास्त्राच्या विविध संकल्पना काय आहेत, केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय आणि केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे या संदर्भातली माहिती तुम्ही मागील व्हिडिओमध्ये घेऊ शकता. मागच्या सत्रामध्ये आपण मध्यमान म्हणजे काय, ज्याला मीन असं म्हटलं, आणि मीन काढायचं कसं या संदर्भातली माहिती आपण मागील सत्रांमध्ये घेतली. आजच्या सत्रामध्ये आपण मध्यमान संपल्यानंतर मध्यांक म्हणजे नेमकं काय आणि मध्यांक कसा काढावा या संदर्भातली माहिती घेऊया. साधारणतः बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये आणि डीएडच्या अभ्यासक्रमामध्ये या दोन्ही या गोष्टीचं खूप महत्व आहे. एकतर मध्यमानावर प्रश्न विचारला जातो किंवा मध्यांकावर प्रश्न विचारला जातो.